नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, जसं तुम्ही थंबनेलवरती पाहिलं असेलच की आज खूप महत्त्वाचा विषय आपण डिस्कस करतोय, मौर्य साम्राज्याचा ऱ्हास. हा मौर्य साम्राज्याचा ऱ्हास नेमका झाला कसा? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एका उपखंडा एवढं असणारं हे साम्राज्य असं लयास गेलं कसं काय? त्यासाठी एक कोणतं कारण जबाबदार होतं का? बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा असते किंवा बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी पण खूप इझिली ही गोष्ट लक्षात ठेवू शकतो की सम्राट अशोकाची धम्म पॉलिसी किंवा सम्राट अशोकाची धम्मनीती हे कुठे ना कुठेतरी मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाचं कारण ठरलं होतं. पण फक्त हेच कारण ठरेल का? नाही, याच्या व्यतिरिक्त अजून खूप सारी कारणं मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासासाठी असू शकतात. ओके, आणि त्याचीच आपण आज डिस्कशन करणार आहेत, त्याचीच आपण आज चर्चा करणार आहेत. ओके, चला तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतोय आणि सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना सगळ्यांसाठी. मित्रांनो, हिस्ट्री ऑप्शनलची बॅच सुरू झालेली आहे. मराठी माध्यमातली ही बॅच असणार आहे. ओके, जे विद्यार्थी 2026 साठी तयारी करतायत किंवा अगदी मेन्ससाठी आता तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी ही बॅच खूप उपयुक्त असणार आहे. या बॅच मध्ये लक्षात घ्या, ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपातली ही बॅच तुम्ही परचेस करू शकताय. या बॅच मध्ये जवळपास 150 लेक्चरचं नियोजन केलेलं आहे. प्रत्येक लेक्चर कमीत कमी 2.5 तासाचं असतं. अशा स्वरूपातले 150 लेक्चर्स यामध्ये आपण तुम्हाला देणार आहोत. मॅपिंगचे लेक्चर सेपरेट असणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला ज्या नोट्स मटेरियल याच्यामध्ये मिळणार आहेत त्या मराठीमध्ये मिळणार आहेत. ओके, मराठीमध्ये उत्तम दर्जाच्या नोट्स त्याच्यामध्ये असणार आहेत. मॅपिंगची तयारी सेपरेट करून घेतली जाणार आहे. सेपरेट मेंटॉरशिप तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. ओके, फक्त ऑप्शनलचीच नाही तर अगदी तुम्ही होलसेल जो सगळा स्टडी करताय, जीएस ऑप्शनल, ह्या सगळ्यांविषयीची मेंटरशिप सुद्धा तुम्हाला मी याच्यामध्ये प्रोव्हाइड करून देणार आहे, हे लक्षात घ्या. अशी ही बॅच जर तुम्हाला परचेस करायची असेल तर तुम्ही 960457 किंवा 7620621778 या दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, कॉल करू शकता, विचारू शकता, बॅचची माहिती घेऊ शकता. ओके, चलो. सो मित्रांनो, मौर्य साम्राज्याचा ऱ्हास होण्याची कारणं काय काय आहेत याविषयी आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिलं कारण, मौर्य साम्राज्य हे तुम्हाला माहिती आहे की खूप मोठं साम्राज्य आहे. जवळपास इसवी सन पूर्व 322 ते 185 इतकं प्रदीर्घ कालावधीसाठी हे साम्राज्य अस्तित्वात होतं, टिकलेलं होतं, हे असं आपण म्हणू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, अशोकाच्या निधनानंतर ह्या साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. हो, डेफिनेटली. कारण बघा, चंद्रगुप्त मौर्य, त्यानंतर बिंदुसार आणि सम्राट अशोक हे 3 असे प्रबळ शासक होते की ज्या शासकांनी ही सत्ता जी आहे ती उत्तर वाढवलेली होती आणि टिकवलेली होती. परंतु यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की एवढ्या मोठ्या सत्तेचा ऱ्हास होण्यासाठी सम्राट अशोक कितपत जबाबदार आहेत आणि अशोकाच्या निधनानंतरच हे सगळं का सुरू झालं, राईट? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आता समजणं गरजेचं आहे. सो बघा, ह्या ऱ्हासासाठी एक कारण जबाबदार नाहीये. जसं की एक सगळ्यात महत्वाचं कारण आपण म्हणू शकतो की कमजोर उत्तराधिकारी म्हणजे कमकुवत उत्तराधिकारी. सम्राट अशोक गेल्याच्या नंतर, सम्राट अशोकानंतर आलेले जे शासक आहेत, त्यांचे जे वंशज आहेत, पुढचे जे शासक आहेत, हे सगळे शासक स्ट्रॉंग नव्हते. मी सम्राट अशोकाचा धम्म आणि त्याची धम्मनीती हे सांगत असताना मी हे पण सांगितलं होतं बघा तुम्हाला की सम्राट अशोकाची धम्मनीती हा एक पॉलिटिकल प्रोपोगेंडा होता का. त्याच्यामध्ये मी हे उल्लेख केला होता की सम्राट अशोकाला कदाचित ही, म्हणजे साहजिक ही शक्यता वाटणं खूप साहजिक होतं की जेवढा सम्राट अशोक स्ट्रॉंग आहे तेवढं स्ट्रॉंग शासक नंतर येईलच याची काही गॅरंटी नाहीये. सो अशा वेळेस नैतिकतेच्या आधारावर जर हे साम्राज्य टिकवता आलं तर टिकेल, आणि म्हणून एक नैतिक तत्व धम्मनीतीच्या माध्यमातून सम्राट अशोकानं साम्राज्यामध्ये इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली होती. परंतु एक लक्षात घ्या, ज्या वेळेस साम्राज्य नष्ट होतंय त्यावेळेस फक्त एक कारण जबाबदार नसतं. शासक हा कमकुवत होता हे कशावरून म्हणू शकतो आपण? सगळ्यात महत्वाचा मुद्दा, एकतर मौर्य प्रशासन कसं होतं हे बघा. मी मागच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं की मौर्य प्रशासनामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर होता तो म्हणजे की त्यांच्या प्रशासनामध्ये केंद्रीकृत व्यवस्था होती. बरोबर ना? म्हणजे जरी ती डिसेंट्रलाइज असली तरी सुद्धा सगळे अधिकार जो राजाच घेत होता, सगळे अधिकार राजाकडे होते, सगळे निर्णय राजा घेणार होता. असं जर आपण म्हटलं की सगळे निर्णय राजा घेणार होता तर यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट हा येतो की राजा तेवढा सक्षम आहे का की एवढ्या मोठ्या प्रशासनाचे सगळे निर्णय राजा घेईल? सम्राट अशोक होता, बिंदुसारही होता, चंद्रगुप्तही तसा होता, पण येणारे पुढचे शासक तसे नव्हते.
आलं लक्षात ना? तो लक्षात घ्या की प्रशासनाचा भार जो आहे तो केंद्रीकृत व्यवस्थेमुळे फक्त आणि फक्त राजावरती येऊन थांबला होता निर्णय घेण्याचा, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, सो साम्राज्य नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती कर्तृत्व क्षमता शासकांमध्ये नव्हती असं आपण म्हणू शकतो. दुसरं एक केंद्रीकृत प्रशासनाचा भार, मी ह्याच गोष्टीवर डिस्कस करत होतो की शासक कमकुवत असल्यामुळे आपोआपच केंद्रीकृत प्रशासनाचा भार सुद्धा निर्माण होत असतो. ठीक आहे. सो दुसरी महत्वाचा मुद्दा हा आहे की आर्थिक कारण कोणकोणती असू शकतात यामध्ये. ओके, बघा आता आर्थिक कारणांकडे जर मी जाईल तर महत्वाचा मुद्दा हा आहे की एक विशाल साम्राज्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तो म्हणजे राज्याची तिजोरी. आता मी मागच्या सेशनला पण सांगितलं की राज्याची तिजोरीसाठी महत्वाचा आहे कर प्रणाली. कर प्रणाली जोपर्यंत छान होती तोपर्यंत तिजोरीमध्ये पैसाही होता. परंतु एक वेळ अशी आली होती मौर्य साम्राज्यावरती की मौर्य साम्राज्याच्या तिजोरीमध्ये पैसाच राहिलेला नव्हता. आणि हे का घडलं होतं याच्यासाठी कुठे ना कुठेतरी सम्राट अशोकाची नीती सुद्धा जबाबदार आहे, हे लक्षात घ्या. कारण मौर्य प्रशासन चालवण्यासाठी, मौर्य सैन्य व्यवस्था चालवण्यासाठी, तिथल्या जमिनीच्या व्यवस्था असतील, नवनवीन बांधकामं असतील किंवा नवनवीन कन्स्ट्रक्शन्स असतील, ह्या सगळ्यासाठी साम्राज्याला पैशाची गरज असते. आणि हा पैसा कुठे ना कुठेतरी कराच्या माध्यमातून तेवढा येत नव्हता आणि याच्या अगोदरच तिजोरीमध्ये पैसा खूपच कमी झाला होता. आणि हे कमी होण्याचं कारण सम्राट अशोकाची धम्मनीती. सम्राट अशोकानं धम्मनीतीच्या अंतर्गत ज्या पद्धतीनं दानधर्म केले होते यामुळे तिजोरी थोडीशी खाली झाली होती, हे लक्षात घ्या. तिजोरीमध्ये पैसा जो आहे तो कमी झाला होता. खूप जास्त वेलफेअर करणं, खूप जास्त वेलफेअर केल्यामुळे तिजोरी इम्बॅलन्स होऊन गेलेली होती. आणि अशा वेळेस नवीन कमकुवत शासक जे होते ते गादीवरती होते आणि त्यांना हे मॅनेज करता आलेलं नव्हतं. हे क्लिअर लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरीकडे कर वसुलीमध्ये आपण म्हणूया की टाळाटाळ केली गेलेली आहे. साहजिक होतं, सम्राट अशोक होता तोपर्यंत प्रत्येक गोष्ट खूप सुनियोजित होती. नंतरच्या शासकांना ती सुनियोजित करता आली नाही, तेवढे ते सक्षम नव्हते, तर कर प्रणाली सुद्धा ढासळली होती. आणि अशा वेळेस प्रत्येकच जण कर भरेल असं नाहीये किंवा कर गोळा करणारा व्यक्ती सुद्धा भ्रष्ट झालेला आहे. अशा वेळेस तो कर प्रणालीमध्ये खूप जास्त गफलत निर्माण होते आणि जेवढा कर प्रशासनाचा कर राजाकडे तिजोरीकडे यायला हवा तेवढा कर आलेला नव्हता, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे कारण आपण म्हणू शकतो. अजून काय म्हणू शकतो बरं कारण? बघा, सैनिकी शक्तीची अवनती. साहजिक होतं, सम्राट अशोकाची सैन्य नीती जी होती ती अहिंसात्मक धोरणाने सुरू झाली होती. नंतर सम्राट अशोकाने धम्मनीती बाळगली आणि त्याच्यानंतर अहिंसा म्हणजे थोडक्यात नो वॉर पॉलिसी, युद्ध नको असं धोरण त्यानं बाळगलं होतं, ज्याच्या अंतर्गत तो कर, करार, तह याच्या माध्यमातून तो काय करत होता? प्रशासन करण्याचा प्रयत्न करत होता. ओके, किंवा बाह्य आक्रमणाला तो सामंजस्यानं किंवा मैत्रीपूर्ण संबंधाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होता. याच्यामुळे झालं काय, तर सैन्य जे होतं ते युद्ध सरावापासून लांब राहिलं. दुसरी गोष्ट, सैन्यामध्ये जास्त बदल कधीच झाले नाही नंतर. ओके, त्याच्यामुळे सैन्य हे पूर्णपणे जुनं होत गेलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सैन्यांची संख्या आता कमी होत गेली होती. अशा वेळेस बाह्य आक्रमणे जे आहेत ते मौर्यांवर वाढले होते आणि अशा बाह्य आक्रमणांना अडवण्यासाठी मौर्य सैन्य जे होतं ते सक्षम राहिलेलं नव्हतं, हे आपण म्हणू शकतो. ओके, सो बाह्य आक्रमणांमध्ये बघा, ग्रीक, शक असतील, पर्शियन्स असतील किंवा यवन असतील किंवा कुशाण असतील, अशा बाह्य आक्रमणांनी सुद्धा मौर्य साम्राज्य पोकळलं होतं. दुसरी गोष्ट, प्रांतिक विद्रोह. साम्राज्याप्रती प्रांतप्रमुखांनी, विशेषतः पश्चिम आणि दक्षिणेकडचे प्रांतप्रमुख, मग त्याच्यामध्ये सातवाहन पण येतात, हे लक्षात घ्या. सातवाहन त्यामध्ये दक्षिणेकडचे प्रांतप्रमुख म्हणजे जे सामंती व्यवस्था आहे, या सामंतांनी स्वतःला आता त्या एरियाचा राजा घोषित केलं होतं. कारण मौर्य साम्राज्याचा जो राजा आहे तो तेवढा सक्षम राहिलेला नव्हता, तो कमकुवत दिसतोय. असं झाल्याच्या नंतर ऑब्व्हियसली जे काही प्रशासक आहेत, इतर प्रशासक किंवा प्रांताचे प्रांतिक वगैरे, यांनी स्वतःला सेपरेट राजा घोषित करायला सुरुवात केली होती. आणि अशामुळे झालं काय, तर मौर्य साम्राज्याचे तुकडे होत गेले होते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सो हा प्रांतिक विद्रोह मौर्य साम्राज्याच्या पतनाचं सगळ्यात मोठं कारण ठरला, हे पण आपण म्हणू शकतो. धर्म आणि सामाजिक परिवर्तन. लक्षात घ्या, बौद्ध धर्माचा जो प्रसार प्रचार होता तो अशोकाच्या कालखंडात मोठा झाला. नंतरच्या काही शासकांच्या कालखंडामध्ये हा प्रसार प्रचार ठीकठाक टिकून राहिला, पण शेवटच्या शासकांच्या कालखंडामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार कुणीही करत नव्हतं. धम्म महामात्रा हे पद निष्क्रिय बनलं होतं. आणि त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे जो वैदिक विचारधारा आहे ती नवीन आधुनिक बदलासह आता मौर्य साम्राज्यामध्ये इंटर होऊ लागली होती. त्यामुळे आता आणि सोबतच सांप्रदायिकता, बौद्ध धर्मामधली जी सांप्रदायिकता आहे त्या सांप्रदायिकतेने सुद्धा कुठे ना कुठेतरी खूप साऱ्या उणिवा बौद्ध विचारांच्या समोर आणल्या होत्या किंवा
प्रासंगिक उणिवा ज्या होत्या त्या निर्माण झाल्या होत्या. याच्यातूनच साहजिक होतं की बौद्ध धर्माचा जो काही प्रसार आहे तो घसरलेला होता. दुसरीकडे वैदिक ब्राह्मण समुदायाची सुद्धा या ठिकाणी नाराजी वाढलेली होती आणि अशा वेळेस त्यांनी बाह्य आक्रमणकर्त्यांना साथ द्यायला सुरुवात केली होती असं आपण म्हणू शकतो. सो म्हणू शकतो की धर्म आणि सामाजिक परिवर्तन हे सुद्धा मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाचं कारण ठरलं. प्रशासकीय भ्रष्टाचार, कौटिल्य चाणक्य म्हणतो त्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये की भ्रष्टाचार हे साम्राज्याच्या ऱ्हासाचं एक प्रमुख महत्वाचं कारण आहे आणि हेच खरं तर ठरलं. बघा, मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाचं प्रमुख कारण तिथला भ्रष्टाचारच ठरला. एकतर कमकुवत शासक जे सक्षम नव्हते, त्यामुळे त्यांना अधिकारी आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवता आलं नाही. तिजोरीमध्ये खळखळाट होता, त्यामुळे साहजिक होतं की प्रत्येकाचे पगार वेतन वेळेवर करता येत नव्हते. अशा कालखंडामध्ये प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासनातला प्रत्येक तो व्यक्ती जो पैसा खाऊ शकत होता किंवा भ्रष्टपणा करू शकत होता, त्यांनी सगळ्यांनी भ्रष्टपणा करायला सुरुवात केली होती, हे लक्षात घ्या. अशा वेळेस मौर्य शासन आणि समाज किंवा प्रजा यांच्यामध्ये एक मोठा वाद निर्माण झाला होता किंवा एक मोठा गॅप निर्माण झाला होता, हे लक्षात घ्या. आणि ऍट द सेम टाइम बाह्य आक्रमण करण्यासाठी तयारच होते असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, यानंतर आहे बाह्य आक्रमणे आणि अंतर्घात. यवनांचा भारतावर आक्रमण झाला आणि खऱ्या अर्थाने कुठे ना कुठेतरी भारतीय किंवा मौर्य प्रशासनातील जे काही सामंत आहेत यांनी सुद्धा या गोष्टींना पाठिंबा द्यायला सुरुवात केली होती. अशा स्वरूपात ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या होत्या. ओके, सो ही सगळी कारणं आपण कशासाठी म्हणू शकतो, मौर्य साम्राज्याच्या पतनासाठी म्हणू शकतो. परंतु सम्राट अशोकाची कारणं कोणकोणती किंवा सम्राट अशोक कितपत जबाबदार आहे, तर बघा, पहिली गोष्ट सम्राट अशोकाची नो वॉर पॉलिसी, युद्ध नको ही धोरण, अहिंसात्मक तत्व, खूप जास्त वेलफेअर करणे. लक्षात ना, ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय झालंय तर तिजोरीवरती लोड वाढलेला आहे. लक्षात ना, मौर्य प्रशासनाची जी अर्थव्यवस्था आहे ती कमकुवत होत गेली होती आणि दुसरीकडे कमजोर शासक असं आपण म्हणू शकतो. सो सम्राट अशोकाच्या बाबतीत जर का कॅल्क्युलेट केलं तर सम्राट अशोकाची धम्मनीती ही काहीशा प्रमाणामध्ये मौर्य साम्राज्याच्या पतनाचं कारण ठरू शकते. फक्त सम्राट अशोकाची धम्मनीतीच मौर्य साम्राज्याच्या पतनाचं कारण ठरेल का? नाही. ओके, इतरही कारणं आहेत, त्यातलं एक कारण म्हणजे सम्राट अशोकाची धम्मनीती. येते लक्षात? सो अशा पद्धतीनं ही कारणं आपण लिहू शकतो. मित्रांनो, हिस्ट्री ऑप्शनलची बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपाची ही बॅच असणार आहे. तुम्ही ह्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायला काही हरकत नाहीये. आजही ऍडमिशन तुम्ही तुमचं कन्फर्म करू शकता, घेऊ शकता. ओके मित्रांनो, याच्यामध्ये 150 लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे थोडक्यात ते लेक्चर 48 तासाचे आहेत. ओके, म्हणजे तासिकाप्रमाणे जर विचार केला तर जवळपास 320 तासिका अशा स्वरूपाचे हे लेक्चर्स आहेत. याच्यानंतर पूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो मराठी नोट्स सहित पूर्ण केलेला आहे आणि तसा नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. मॅपिंगची तयारी सुद्धा आपण याच्यामध्ये करून घेणार आहोत, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि शंका निरसन सत्र म्हणजे डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स तुमचे असणार आहेत. सोबतच तुम्हाला स्पेशल मेंटरशिप सुद्धा यामध्ये फ्री मिळणार आहे, ह्याच पॅकेजमध्ये मिळणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, सो या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही 96045728 9604572804 किंवा 7620621778 दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवर, एका क्रमांकावर तुम्ही कॉल करायला काही हरकत नाही. ओके मित्रांनो, आरंभ नावाचा प्रोग्राम जो आहे तो आपला सुरू झालेला आहे. अजून एक महत्त्वाची सूचना, खरं तर आरंभ नावाचा प्रोग्राम आपला सुरू झालेला आहे. जे विद्यार्थी मेन्सला आहेत किंवा 2026च्या मेन्सची तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी हा आरंभ प्रोग्राम म्हणजे एक प्रकारचं माइलस्टोन. मित्रांनो लक्षात घ्या, या प्रोग्राम मध्ये आपण तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स लेवलची आन्सर रायटिंग जी आहे ती करून घेणार आहोत. मेन्सच्या मुलांना तर हा प्रोग्राम लावायचाच आहे, या प्रोग्रामला तुम्ही यायचंच आहे. ओके, बिकॉज याशिवाय तुम्हाला दुसरा ऑप्शन नाहीये, पर्याय नाहीये जर तुम्हाला क्रुशियल आन्सर रायटिंग करायची असेल तर. ओके, सो या प्रोग्रामला जर तुमचं नाव एनरोल करून घ्यायचं असेल तर 9511280465 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके मित्रांनो, हे सेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सेशन आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत सेशनला शेअर नक्की करा तुम्ही. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके, तोपर्यंत आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.